खरं वास्तविक आपल्याला ज्या विषयासाठी आपण सगळ्यांना आपली तरी या ठिकाणी जमलो आहोत अतुल जिव्हाळ्याचा आणि सगळ्यांचा असा विषय आहे, त्याच्यामुळे सगळ्यांच्या भावनांचा आदर करत अध्यक्षांच्या परवानगीनं ग्रामसभेचे विषय आपले चालू राहतील. त्याच्यामध्ये त्यावेळेस प्रक्रिया आहे, त्यामुळे ते विषय येणार आहे, ती चर्चा होईल, ते होत राहतील. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये म्हणा किंवा काही ज्या काही आपल्या सामाजिक भावना दुखावल्या गेल्या चित्र आपल्या गावामध्ये निर्माण झालेलं होतं आणि त्या भावना आजही तसेच आहे. आपल्या ज्ञानदेवांच्या भावनांच्या पावनभूमी हे क्षेत्र आले आणि या भूमीमध्ये गो हत्या होते किंवा गोवंश हत्या होते, ही अत्यंत खेदाची आणि वाईट आणि दुर्दैवी अशी बाब आहे. आणि याचा सगळ्यांच्या मनामध्ये असणारी सर आहे किंवा जी काही एक तगमग आहे ती मागच्या काळामध्ये आपण सगळ्यांची त्या ठिकाणी पाहिलेली आहे. त्यामुळे आजचा सभेचा जो काही कोरम आहे तो पूर्ण झाला आहे, जे करून त्या ठिकाणी आपण सगळे पाहतोय. सभेचा अध्यक्षस्थान निवडणूक केलेलं आहे, त्यामुळे आता सूचना मांडली त्या सूचनेच्या अनुषंगानं आपल्या गावामध्ये अनेक वेळेला गो हत्या आणि गो हत्येचं एका घटना मागच्या काळात घडलेल्या गुन्हे दाखल झाले. त्यामुळे आम्ही मागच्या कालच्या पावले ग्रामसभेनंतर पंचायतीच्या वेळी बसलो, त्यावेळी आम्ही चर्चा केली की आपल्या या आलेगावचं नाव तालुका स्तरावर जिल्हा स्तरावरती खूप खराब झालं किंवा खूप आपली बदनाम केली उतर झाली. त्याला काही अंशी ग्रामपंचायत म्हणून तुम्ही आम्हाला दोषी धरले आणि आम्ही खरं तर त्याला जबाबदार असू किंवा असं आपण म्हणाल. खरं वास्तविक कायदेशीर मार्गाने त्या सगळ्या गोष्टी थांबणं गरजेचं होतं. पण या कायद्याचा धाक, पोलीस प्रशासनाचा धाक याच्यावर उरलाय का, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे आपले शिवशंकर स्वामी या ठिकाणी आले, ते त्या ठिकाणी येऊन आपल्याला सांगतायत इथपर्यंत आली आणि आपल्याला त्या गोष्टीचं रक्षण करता येत जाईल, ही आपल्यासाठी अतिशय खेदाची बाब आहे. अशा अनेकांच्या भावना त्या निमित्तानं समोर आल्या. त्यामुळं ज्या विषयीच्या अनुषंगाने माझ्या मनामध्ये जे काही सूचना आहेत सगळ्यांच्या वतीने मी त्या ठिकाणी मला जे वाटतं त्या ठिकाणी मानतो. एकतर जो काही अवैध कत्तल घाण आहे त्या बाबतीमध्ये मी मागच्या वेळी सांगितलं की याच्यामध्ये ग्रामसभेचा ठराव करा, ठरावाच्या आधी वृत्तपत्रिका आपण तयार केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक निवेदन तहसीलदारांना देणं गरजेचं आहे. तहसीलदार हा सरकारचा प्रतिनिधी आहे, त्यानंतर पोलीस प्रशासनाला आपण ते निवेदन देणं गरजेचं आहे. त्याचे पुरावे त्या अर्जामध्ये जोडले गेलेले आहेत. पोलीस प्रशासनानं आणि तहसीलदारांना आणि गावच्या सगळ्या ग्रामपंचायत आणि सगळ्या मान्यवरांनी तो कत्तल घालणं त्या ठिकाणी बंद नाही केला पाहिजे, तो उद्योग सुद्धा केला पाहिजे. त्यानंतर दुसरी अत्यंत महत्वाची बाब आहे की तो कत्तलखाना या गावच्या हद्दीत नको. आळे गावात सांगत मी गावच्या हद्दीत सुद्धा नाही पाहिजे. म्हणजे तुमचं जे काही गोवंश इतर जे काही कायदेशीर त्यांनी मार्ग काढून ते जनावर कापायचा प्रयत्न करतायत, मग त्याच्यामध्ये त्यांना गोवंश हत्येचा बंदीचा कायदा लागू होत नाही, पण तरी ते सरसपणे करतायत. ते गावच्या हद्दीमध्ये ते करायचा प्रयत्न करते, ती सुद्धा गोष्ट गावाला मान्य नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. नंतर आपल्या गावामध्ये उभ्या आळेमध्ये अनेक आपले मुस्लिम बांधव, आपण अनेक जण एकोप्याने राहतो, आपण सगळ्यांशी सौंदर्याने वागतो. त्यांचे बोंबिलचे गोडाऊन त्या ठिकाणी आहे, तिकडे पलीकडे श्रीरामाचं मंदिर आहे, इकडे हनुमानाचं मंदिर आहे, पलीकडे दत्त महाराजांचं मंदिर आहे, पलीकडे शंकरराज महादेवाचं मंदिर आहे आणि भाविक ठिकाणी दर्शना येतात. आणि पावसाळ्यामध्ये असं किंवा इतर वेळ इतका वास त्या ठिकाणी येतो. तुम्ही व्यवसाय करा, व्यापार करा, आमचं काय म्हणणं नाही. तिकडे थोडे 17-80 एकर जागा आहे, पलीकडे तुम्हाला जागा आहे, ते बोंबिलचे गोडाऊन ठीक आहे. बोंबिल काही मुस्लिम लोक नाही खात, आपणही खातो. हिंदू लोकांमध्ये पण ते विक्री होते मोठ्या प्रमाणात, त्यांना व्यवसाय व्यापार करणं गरजेचं आहे. पण त्याच्यामुळं त्या मंदिरामध्ये पावित्र्य, लोकांच्या भावना, आरतीची वेळ, यात्रोत्सवाचा काळ, रामनवमीचा काळ, या सगळ्यामध्ये जे काही भाविक त्या ठिकाणी वातावरण चांगलं तयार होतं, त्याला कुठं त्या ठिकाणी शेत जातो. आणि ते कुणी गावचा बाहेर जमाला आला तर तो म्हणतो की शनी मंदिरापाशी बोंबळाचा वास येतो, दत्त मंदिरात ही गोष्टी घडत आहेत. आमची त्या सर्वांना विनंती आहे की त्या सगळ्याचा जो काही गोडाऊन्स आहे तुमची, ती सुद्धा तुमची या गावपंचायतीच्या हाताच्या बाहेर हलवा. आणि जिथं पण असेल तिथं ज्या मानवी वस्तीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्रास होतोय ती भावना कळकळीची आपली आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी आपल्याला या निमित्तानं सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वीच्या काळामध्ये ठीक आहे काय आपण त्याच्यामध्ये एक चांगली भावना म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांच्या सोबत होतो, आपण त्यांना मदत करत होतो करू. पण आता भावना दुखवण्याचा जो काही प्रकार आहे तो वाढत चाललाय. याच्या गांभीर्याने दखल घेऊन या बाबतीमध्ये हा ठराव या ग्रामसभेमध्ये सर्वांमध्ये होईलच, तुला सगळ्यांना अनुमोदन देतीलच.
हा करून तातडीने याच्यामध्ये कायदेशीर बाबीमध्ये कलेक्टर साहेबांपर्यंत हा पत्रावर नेऊन त्या ठिकाणी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो कत्तलखाना उद्ध्वस्त करेपर्यंत ही लढाई थांबणार नाही. त्याला लागणारा शास्त्रीय पाठपुरावा, त्याला लागणारी तांत्रिक बाबी, लागणाऱ्या कायदेशीर बाबीसाठी आम्ही सरपंच सदस्य सगळेजण आपण सगळे मिळून गट राजकारण हे सगळं बाजूला ठेवून एक दिलाने एक पोखानं त्यांना विश्वासामध्ये त्या सगळ्यांना कल्पना देऊन कायदेशीर बाबीची गोष्टी करून आपण ते करू असं ठरवल्यानंतर मी मानतो. यांनी या ठिकाणी प्रस्तावित केलं, आपल्या सर्वांच्या भावना त्यांनी समजून घेतल्या. परंतु गेले 4-5 दिवस अध्यक्ष साहेब चर्चा ह्या चालू आहे व्हॉट्सअपवर.